बार आणि हे लॉजिंग बोर्डिंग असताना नवी मुंबई महानगरपालिका आणि संबंधित प्रशासन त्याच्याकडे कानाडोळा करत आहे अशी माझी दाट शंका आहे। आज शिरवणे गावाची प्रतिमा म्हणजे हे बार असलेलं गाव की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे। मी हा आज प्रश्न आमचे लाडके वनमंत्री पालघर जिल्हा पालकमंत्री यांच्याकडे हा मी प्रश्न घेऊन आलेली। याबाबतचा तोडगा हे निश्चितच मार्गदर्शन मला आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्याकडनं मिळालेलं आहे। शिरवणे गावची ओळख ही काही काळांपूर्वी शिक्षकांचे गाव अशी होती, परंतु हल्लीच्या काळात नेरूळ येथील शिरवणे गावात अनधिकृत बोर्डिंग, लॉजिंग आणि बारच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। स्थानिकांमध्ये विशेषतः महिलांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। निवासी परिसरात उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या या बारमुळे छेडाछेडीचे प्रकार वाढले आहेत। तसेच या बार संस्कृतीचा थेट परिणाम तरुणांवर देखील होत आहे। स्वस्तात उपलब्ध होणारे मद्य आणि अंमली पदार्थांच्या छुप्या विक्रीमुळे युवा पिढी नशेच्या विळखात ओढली जात आहे। या संदर्भात स्थानिक नगरसेविका माधुरी सुतार या वारंवार प्रश्न उपस्थित करत आहेत। नुकतेच त्यांच्या माध्यमातून महासभेमध्ये देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला होता व जनता दरबारमध्ये देखील या विषयावर त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्या समवेत चर्चा देखील केली। तसेच अनधिकृत बार, लॉजिंग आणि बोर्डिंगवर ताबडतोब कारवाई केली जावी अशी मागणी देखील त्यांच्या माध्यमातून करण्यात आली। ज्या मुद्द्यांवर त्यांनी विशेषतः भर दिला त्यामध्ये समावेश होता, अनेक बार रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने प्रभागात मद्यपींचा वावर वाढला आहे। निवासी इमारतीच्या जवळच बार आणि लॉजेस सुरू झाल्याने महिला व मुलींना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे। बार संस्कृतीचा थेट परिणाम तरुणांवर, तरुण पिढी नशेच्या विळख्यात ओढली जात आहे। वारंवार तक्रार करून देखील पोलीस प्रशासन तसेच पालिका प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिक संतप्त। यावेळी माधुरी सुतार यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की अनधिकृत बार आणि लॉजिंगमुळे शिरवणे गावची प्रतिमा मलिन झाली आहे व महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। आज मी प्रभाग क्रमांक 21 मधून आमचा शिरवणे गाव या परिसरामध्ये जे लॉजिंग, बोर्डिंग आणि बार यांची संख्या जी वाढलेली आहे त्याच्यावर कुठेतरी आळा बसावा आणि ही जी अनाधिकृत, हे मी जाणीवपूर्वक शब्द वापरते, अनाधिकृत हे बार आणि हे लॉजिंग बोर्डिंग असताना नवी मुंबई महानगरपालिका आणि संबंधित प्रशासन त्याच्याकडे कानाडोळा करत आहे अशी माझी दाट शंका आहे। आणि आज शिरवणे गाव हे पूर्वी शिक्षकांचं नाव म्हणून त्याचं नाव लौकिक होतं, परंतु आज शिरवणे गावाची प्रतिमा म्हणजे हे बार असलेलं गाव की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे। पुढे त्यांनी असेही सांगितले की जेव्हा त्यांच्या माध्यमातून सर्वे करण्यात आला तेव्हा 14 बार असल्याचे निदर्शनास आले, परंतु पालिकेने आपल्या उत्तरामध्ये ही संख्या 18 असल्याचे सांगितले। ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असल्याचे देखील त्या म्हणाल्या। मी स्वतः केलेल्या सर्वेनुसार शिरवणे गावामध्ये जवळपास 14 बार हे होते, परंतु त्याच्याबाबत महानगरपालिकेकडे मी विचारणा केल्यानंतर महानगरपालिकेकडनं जे मला उत्तर आले त्याच्यामध्ये 18 बार आणि लॉजिंग बोर्डिंग्स हे शिरवणे या निव्वळ या एका गावामध्ये आहेत। तर मला एक लोकप्रतिनिधी त्याचबरोबर एक महिला असून एक असुरक्षिततेचं वातावरण त्या आणि असंस्कृतीय वातावरण त्या पूर्ण गावामध्ये वाटत आहे। त्यामुळे मी हा आज प्रश्न आमचे लाडके वनमंत्री पालघर जिल्हा पालकमंत्री यांच्याकडे हा मी प्रश्न घेऊन आलेली। याबाबतचा तोडगा हे निश्चितच मार्गदर्शन मला आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्याकडनं मिळालेलं आहे, परंतु त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिका ती संबंधित प्रशासन याबाबत काय कारवाई करते त्याचा मी वेट करते। जर वेळीच प्रशासनाने ठोस पावले उचलली नाही तर शिरवणे गावातील सामाजिक आरोग्य पूर्णपणे बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे।
जर वेळेतच पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासन यांनी ठोस पावले उचलली नाही तर गावकीच्या माध्यमातून मोठे आंदोलन करण्याची धारणा देखील त्यांची आहे. ब्युरो रिपोर्ट द मेट्रो.